तुकाराम राम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणजे परत काय म्हणतात ज्ञानोबा माऊली तुकाराम आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी आधी रचिली पंढरी मग गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा जीवानवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी म्हणा पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी असे सुदर्शनावणी मनिया विनाश पंढरी नामा हरी वाशी हरी नामा हरी वाशी हरी आम्ही नाचो पंढरपुरी आम्ही नाचो पंढरपुरी आम्ही नाचो पंढरपुरी. खूप पण म्हणतात का तुकोबांनी असं म्हटलं असावं कारण ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका म्हणून तुकोबाराय पण आपल्या आजच्या पूर्वरंगाच्या अभंगामध्ये काय म्हणतायत पंढरीसी जारे आल्या नो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेल. आजकाल आपल्याला भेटायला जाणं एकच माहिती आहे दवाखान्यामध्ये आयसीयू किंवा दवाखान्यात असलेले पेशंटला आपण भेटायला जातो पण दिवसभर पेशंटला पांढऱ्या कोट मधला एप्रिल मधले डॉक्टर आणि निळ्या ड्रेस मधल्या सिस्टरला बघावं लागतं म्हणून ते किती वाजताची वाट बघतात 5 वाजताची कारण तेव्हा काय सुरू असतात विजिटिंग आवर्सची वाट बघतात. कशी वाट बघतात जसं देव आपली वाट बघतोय वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. आणि आपण कोणाच्या तरी भेटीला केव्हा उतावेळ असतो आपल्याकडे पाहुणे येणार असतात किंवा आपण कोणाकडे जाणार असतो. आजकाल मोबाईल आहे घरातून ओला टॅक्सी मध्ये बसल्यापासून पुढे पोहोचलात कुठपर्यंत आलात संभाजी चौकापर्यंत आलात का हा तिथून असं वळून यायचं फर्स्ट लेफ्ट फर्स्ट राईट घेतलं म्हणजे तुम्ही कुठे येता तुकाराम उद्यानात असा पत्ता सांगतो. या ताईंना यायचं होतं मग मी वाट बघते की माझ्या मैत्रीण किती वर्षानंतर आज 10 वर्षानंतर कीर्तन सेवेला इथे हजर झाले तर मी त्यांना असं सांगितलं तर उतावीळ जे मी कीर्तनात सांगणार आहे की कृपाळू तातडी उतावीळ. पुढे म्हणतात का जायला सांगितलंय संत नुसतं एक वाक्य सांगून ठेवतात का तर ते असं स्वेटर किंवा आपण चेन विणतो एकात एक साखळी असते तर ते सांगतात पंढरीसी जारे आल्या नो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग त्याला भेटायला जा वाट पाहे उभा भेटीची आवडी तुम्हाला भेटायला आवडतं त्याला म्हणून जा कृपाळू तातडी उतावेळ. आणि मग असं केल्यावर काय होणार आहे मागील परिहार हा अनुभव आहे की मागचं जे काही आहे मी केलं पाप पुण्य कर्म आहे मागील परिहार पुढे नाही क्षीण. मागे जे काही आहे ते पण माझे पाप नाहीसे होणार आहेत आणि पुढे येणार जे आहेत जे भोग आहेत ते सहन करण्याची ताकद मी तिथून घेऊन येणार आहे म्हणून मागील पुढे हा परिहार पुढे नाही क्षीण. मग फक्त पंढरपूरलाच जा का इतर तर किती क्षेत्र आहे तुम्ही म्हणाल ताई पंढरपूरच सांगता आहेत पण इतर ठिकाणी मग आम्ही जाऊ नये तिथे भगवंताचं वास्तव्य नाही आहे की. पण माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की सगळीकडे जाण्याचे काय म्हणतात
त्याला बंधन आहे. कारण सगळ्या तीर्थांबद्दल माऊली सांगतात ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर तिये गावी, हिमवंतू दोष खाये पाप ताप ही जाय, जीविताची हानी होय. तिकडे हिमवंतू म्हणजे हिमालयात गेल्यावर. पुढे म्हणतात शुची शुची गांग होय, पाप ताप ही जाय, परी तेथे आहे बुडणे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. काय म्हणतात? मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. काशीला गेल्यावर मरण आलं तर मोक्ष मिळणारे एकदम सांगितलेलंच आहे. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर तिये गावी. त्याचा अर्थ आहे काशीला जाऊन जर मरण आलं तर तिथे जाण्याचं सार्थक आहे. परी वेचणे लागे शरीर तिये गावी. पुढे म्हणतात हिमवंतू दोष खाय, जीविताची हानी होय. हिमालयात जाणं काय सोपं आहे? केदारनाथ बद्रीनाथ सोपं आहे? नाही. काय म्हणतात? जीविताची हानी होय. किती थंडी आहे, फ्रॉस्टबाईट्स होतात ना सैनिकांना. का जातात सैनिक? थंडी सहन होत नाही. किती स्ट्रॉंग असतात ते, तरी पण जातात ना तिथे. आणि मग काय होतं? तर हिमवंतू दोष खाय, जीविताची हानी होय, शुची शुची गांग होय. गेलात तुम्ही ब्रह्मवर्ताला, काय आहे? गंगेचं उगम आहे. तिथे गेलात आणि ते गंगेचं पात्र बघितलं की वाटतं अरे बापरे, हे गंगेचं पात्र आहे की समुद्राचं पात्र आहे? परी तेथे आहे बुडणे. गंगा तर आपली पाप धुवायला आहे, पण बुडी मारताना बुडण्याचा धोका असतो की नाही? यू हॅव टू बी अ व्हेरी गुड स्विमर. तुम्हाला पोहता आलं पाहिजे, आणि पोहता येईल तर तुम्ही वाचाल असं नाही. तर पाप ताप ही जाय, पाप जातील ताप जातील, परी तिथे आहे बुडणे. संत जरी असं सांगत असले तर तिथे जाऊ नये असं नाही, पण त्याच्या मर्यादा सांगितल्या आहेत माऊलींनी. मग त्यापेक्षा अगदी इथे 5 तास 4 तास लागतात. इथे का तुम्ही जाऊ नये? कारण भगवंत आले कुठून? वैकुंठाहून आले आहेत स्वतः तुमच्यासाठी. आणि म्हणून म्हणतात की पंढरीसी जाणे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. एकनाथ महाराज पूर्वीच्या काळी किंवा आता पण बघा, नर्मदा परिक्रमेला जातात किंवा तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर त्या व्यक्तीची गंगापूजन करावं लागतं. माहिती असेल आपल्याला गंगापूजन का करावं लागतं? कारण तिकडे जाऊन आल्यावर हा देवरूप झालेला आहे अशी भावना असते. त्यांचे पाय धुतात ना, कुंकू लावतात, पूजा करतात देवासारखी. का करतात? अशी मान्यता आहे, असा शास्त्र आदेश आहे, संकेत आहे, अशी शास्त्राज्ञा आहे की असं करावं. आणि म्हणून नाथराय म्हणतात की तुम्हा पंढरीये जाता, तरी मी पाया लागेन आता, चरण रजे झाली साम्यता, तुमचे पाऊल माझे माथा. काय वर्णन आहे की तुम्ही पंढरीला जाऊन आल्यावर मी तुमच्या पाय लागन म्हणतात ना, मी तुमच्या चरणावर माझं मस्तक ठेवेन. का? चरण रजे झाली साम्यता. कारण तुम्ही तिथे जाऊन आल्यावर, आपलं मस्तक टेकून आल्यावर तुम्ही आणि तो आता वेगळा नाही. आणि म्हणून म्हणतात मग मी तुमचे पाऊल माझे माथा, असे संत सांगतात. आणि म्हणून आपल्याकडे ती प्रथा आहे की तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर काय करायचं असतं? पूजा करायची असते त्या व्यक्तीची. नर्मदा परिक्रमेला जाऊन आल्यावर, कोणत्या पण तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर पूजा करायची असते. आणि म्हणून तुकोबा म्हणतात पंढरीसी जाणे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उता वेळ. पुढे म्हणतात तुका म्हणे नेदी आणि कांचे हाती. मग असा जो माझ्याकडे आलेला आहे, पंढरपूरला जायचंय म्हणून नाही, पण अगदी इथे आल्यावर आपण एका विश्वासावर येतो. हे मी प्रत्येका कीर्तनात सांगत असते. का बसला तिथे? घरी वेळ जात नाही म्हणून नाही ना. कशासाठी येता? आधी आल्यावर काय करता? का शरण जाता? काहीतरी अनुभव आला असेल, अनुभव नसेलही आला, भक्ती म्हणून येता ना तुम्ही. आणि मग तो अडचणीमध्ये कधीच आपला हात सोडत नाही. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी याच अर्थानं
तुकोबा सांगतात की तुका म्हणे नेदी तो आता तुम्हाला दुसऱ्याच्या कोणाच्या हातात देणार नाही, बिकॉज ही हॅज केप्ट यू इन हिज कंट्रोल. त्यांनी तुम्हाला स्वतःकडे ठेवलेलं आहे. कृपा म्हणे तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती बैसलासे चित्ती निपटेना. इथे निपटेना शब्द फार महत्वाचा आहे. रात्री सगळं जेवण सगळ्यांचं आटोपलं, उरलेल्या भात उरलाय थोडासा पातेल्यात, नाही दूध तापवून झालं, दूध संपलं पातेल्यातलं, आपण काय करतो? वरण भाजी काढताना आपण काय करतो सांगा ना, काय करतो? त्याला निपटणं म्हणतात. आणि आम्ही स्त्रिया बरोबर आहे सगळ्यांचं. आणि दूध झालं संपलं, दूध कडवून झालं की त्या पातेल्यात मग भातही करायचा असतो, परत तो केलेला भात परत निपटायचा असतो. म्हणजे एक कण पटलेला आहे कोणाला काही, एक कण पण आपण बाजूला जाऊ देतो का? त्या निपटायची तर आपल्याला आपण सगळंच निपटतो, त्याच्याशी निपटून घेईन असं पण म्हणतो की नाही. भगवंत आपल्यासाठी कोणाशी तरी निपटून पण घेणार असतो. म्हणून तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती बैसलासे चित्ती. एकदा तिकडे स्थान दिलं हृदयामध्ये, हृदय मंदिरामध्ये, तर असा जाऊन बसतो की बैसलासे चित्ती. कोणी निपटून काढेल का त्याला? आहे का कोणामध्ये ताकद? असं दृढमूल होऊन बसण्याची ताकद फक्त त्याच्यामध्ये आहे. म्हणून म्हणतात तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती बैसलासे चित्ती निपटेना. अशी जागा तो स्वतःच बनवून घेतो. आणि एखाद्याला का जमत नसेल जायला, नसेल त्याला शक्य, तर गजानन महाराजांच्या पोथीमध्ये अनेक संतांच्या सगळ्या पोथ्यांमध्ये चरित्रांमध्ये आपण बघितलेलं आहे की ते म्हणतात तू नाही जाऊ शकत ना, मग स्वतःमध्येच त्या पांडुरंगाला ओळख आणि ह्या देहालाच तू पंढरी समज. स्वरा नाहीये ना. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. काय म्हणतात? या देवाला देवाचं मंदिर समज, पंढरपूर समज. देह देवाचे मंदिर, आचार्य पण म्हणाले की काशी क्षेत्रम शरीरम त्रिभुवन जननी व्यापिनी ज्ञान गंगा भक्ति श्रद्धा गयेयम निज गुरु चरणो ध्यान योग प्रसाद प्रयागः विश्वेशोयम तुरीय सकल जनमनः साक्षीभूतोऽन्तरात्मा देहे मदीये यदि सर्वं वसति पुनस्तीर्थम अन्यत् किमस्ति. काशी क्षेत्रम शरीरम, माझं शरीर हेच काशी क्षेत्र आहे. आणि त्रिभुवन जननी व्यापिनी ज्ञान गंगा, ही जी ज्ञानरूपी गंगा म्हणजे गंगा आहे. भक्ती श्रद्धा गयेयम, गया म्हणजे भक्ती आणि श्रद्धा आहे. आणि माझ्या सद्गुरूंचं चरणाचं स्थान म्हणजे प्रयाग क्षेत्र आहे. तुरीय अवस्था म्हणजे काशी विश्वेश्वर आहे. आणि माझा जो अंतरात्मा आहे, आपल्यामध्ये देव आहे. कोणी म्हणाल काय सांगतात, निघून गेल्यावर कसं होतं? मी प्रत्येक वेळेला हे कीर्तनात सांगत असते की देव आहे याची एवढीच साक्ष आहे. किती साक्ष आहे? की माझ्या शरीरामध्ये जी उष्णता आहे,
कारण उष्णता निघून गेल्यावर काय होतं? थंड. म्हणून तो ईश्वर आहे याची साक्ष तो त्या उष्णतेच्या रूपात देत असतो. आणि म्हणून म्हणतात की साक्षी भूतोंतरात्मा देहे सर्वम, माझ्या देहात सर्वम यदि वसती मग पुनस्तीर्थमन्य किमस्ति. हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना पंढरपूर किंवा तीर्थक्षेत्री जाण्याला शक्य नाही. इतरांनी तर जावं, तिथे जाऊन आपल्या चित्ताची एकाग्रता करावी. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा पंढरपूरला जाता येणार नाहीये तेव्हा आपल्या देहामध्ये भगवंत बघावा, आपल्या आत्म्याला पांडुरंग समजून त्याची भक्ती करावी. अशाच आशयाने आजच्या पूर्वरंगाच्या पदामध्ये तुकोबा म्हणतात, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा.
घरी रंगली पंढरपूर नगरी, रंगली पंढरपूर नगरी. मानियाळी भक्तजनांची, मानियाळी भक्तजनांची ताच्या घरी रंगली पंढरपूर नगरी. भगवंताच्या घरी 13व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायानं डिसेंट्रलायझेशन, भक्तीचं विकेंद्रीकरण करून सगळ्या 18 पगड जातीतल्या सगळ्या लोकांना या भक्ती प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेतलं, सगळ्यांना समाविष्ट करून घेतलं. आणि मग अशातून एक एक भक्तांची, श्रेष्ठ भक्तांची मांदी आली. म्हणजे काय, मोठी संख्या, ग्रुपने मोठी मोठी संख्या अशी उत्तम उत्तम भक्तांची तयार झाली. मांदी आली ही भक्तजनांची. आणि कुठे, भगवंताच्या घरी. कुठे जात होते सगळे वारकरी? पंढरपूरला. भगवंताच्या घरी रंगली पंढरपूर नगरी. भेद गळाले धर्म जातीचे, सगळे भेदभाव, उच्च नीचतेचे, धर्म जातीचे सगळे भेदभाव, भेद गळाले धर्म जातीचे, सूत्र एकते समानतेचे. आता कोणी वेगळं नाही झालं, मी जाऊ शकते तू नाही जाऊ शकत असं नाही, सगळे जाऊ शकतात. सूत्र एकते समानतेचे. का? कारण सगळेच काय आहेत, आम्ही लाडके विठुरायाचे. पुढचं वाक्य छान आहे, माया आमुची आम्ही लेकरे. आईला सगळी मुलं एकसारखी असतात की नाही, म्हणून माया आमुची आम्ही लेकरे, कौतुक ते अंतरी, माझ्याही अंतरी तेच कौतुक आहे. आणि भगवंताला पण ह्याचा आनंद होतो. आणि अशा सगळ्या भक्तांमध्ये की पांडुरंगाला पण नंतर तो गेलाच नाही, परत त्याला वाटायचं की अरे यांनी मला थांबवलं, सावत्यांनी थांबवलं, ज्ञानोबांनी थांबवलं, तुकोबांनी थांबवलं, सगळेच त्यांना थांबवतात की देवा तू इथेच थांब आमच्यासाठी. आणि त्याला पण त्याची सवय लागली. एकानंतर एक भक्त. बघा, असं आहे का की एका काळात सगळे भक्त होऊन गेले आणि संपलं? आजपर्यंत आहे. फक्त आता कोणी संत पदाला पोहोचू शकत नाहीये, पण भक्तीचा भाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये दृढच असतो. यू कॅनॉट ऍक्ट, तिथे तुम्ही आव आणू शकत नाही. वहां आप नाटक नहीं कर सकते हैं, वहां आप दिखावा नहीं कर सकते. तिथे पूर्णपणे संपूर्ण शरणागती लागते ना. आणि मग अशा भगवत भक्तांमध्ये आजचे जे चरित्र नायक आहे ते बार्शी. कोण आहे इथे बार्शी गावातलं? भरपूर जण असतील. तुमच्या गावातली कथा आहे, चरित्र नायक ओळखलेच असतील तुम्ही. तर आज कोणती एकादशी आहे सांगा मला? त्याची नावं माहिती आहेत का अजून? दुसरी प्रबोधिनी आणि हरिप्रिया आणि देव उठणी. शयनी आषाढी एकादशीला झाला, आता देव उठणी. देवाने उठायचं की आपण उठायचंय? आज जागृतीचा दिवस आहे. जागृती एकादशी पण एक असं नाव आहे याला, प्रबोधिनी एकादशी. आणि ही एकादशी कशासाठी करतात? याची एक कथा आहे. कारण भगवंत कोणासाठी आले बार्शी गावामध्ये, तुमच्या गावामध्ये? अंबरीश राजासाठी आले. अंबरीश राजासाठी भगवंत आले. का आले अंबरीश राजासाठी? आजची एकादशी ज्यांनी केली आहे, ज्यांनी
कथा वाचली असेल किंवा नसेल वाचली तर कथा अशी आहे की अंबरीष राजा एकादशीचं व्रत करायचे. या एकादशीचं नाव, ती एकादशी म्हणजे साधन एकादशी. साधन एकादशी अशी असते की दशमीला एक भुक्त मीन्स वन टाइम यू हॅव टू ईट, एक ही बार खाएंगे आप, एकदाच जेवावं लागेल. एक भुक्त म्हणजे एकदा उपाशी राहायचं. तर दशमीला एक भुक्त, एकादशीला निर्जल, पाणी पण प्यायचं नाहीये, एकादशीला निर्जला आणि द्वादशीला सूर्योदयाच्या पूर्वी पारणं करायचं या एकादशीला. म्हणून या एकादशीचं नाव आहे साधन एकादशी. आणि जर तुम्ही सूर्योदयानंतर जर तुम्ही खाल्लं तर अतिक्रांत होते ती एकादशी, म्हणजे ती धरल्या जात नाही. अशा किती एकादशा अंबरीष राजाने केल्या होत्या. तपश्चर्या म्हणजे तपश्चर्येला शपश्चर्या केली. तपश्चर्येला तपश्चर्या का म्हणतात. तप म्हणजे किती काळ, किती वर्षांचा असतो. एक तप म्हणजे 12 वर्षांचा, म्हणून तपश्चर्या. तर अशी तपश्चर्या, आणि ही तपश्चर्या पूर्ण झाली की पूर्ण इंद्रपद मिळायचं. आता पद ठीक आहे, त्याच्यावर नको वक्तव्य करायला. तर इंद्रपद मिळायचं. आणि म्हणून इंद्राने काय केलं की येऊन प्रयत्न केले की तपश्चर्या भंग करण्याचा नाही झाला. मग दुर्वास ऋषींना पाठवलं आणि दुर्वास ऋषी आले. एक दशमी झाली होती एकादशी, आणि द्वादशीच्या दिवशी काय केलं तर जेव्हा दुर्वास ऋषी आले तेव्हा ते नदीवर आपला आणि हुडकायला गेले, पण यायला मुद्दाम उशीर केला. का? कारण सूर्योदयाच्या पूर्वी पारणं करायचं आहे ना एकादशीचं. आले नाही. मग राजाने विचार केला की पारणं तर करायला हवं, नाही का एकादशी अतिक्रांत होणार. म्हणून त्यांनी फक्त तीर्थप्राशन करून आपली एकादशी सोडली, फक्त पाण्यावर. कारण एकादशीला निर्जल एकादशी होती ती. आणि दुर्वास ऋषी आले. अरे असं कसं राजा, मी तुझा अतिथी आहे आणि तू, मी याच्या आधी पारणं करून टाकलं. ते म्हणाले अहो मी फक्त तीर्थ घेतलंय, नाही सोडली नाही एकादशी. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर कृत्या म्हणजे आपल्या जटेतून एक केश काढलेला आहे आणि त्याची एक राक्षसी तयार केली, त्याला म्हणतात कृत्या. आणि ती कृत्या त्याच्यावर अंबरीष राजावर सोडणार. पण 12 वर्ष जर सदन एकादशी एखाद्याने केली आहे तर भगवंत काय करतात. नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. भगवंत आपल्या भक्तासाठी आले. आणि काय केलं, दुर्वास ऋषींच्या मागे सुदर्शन चक्र लावलेलं आहे. कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि 1 वर्ष अंबरीष राजा त्याची वाट बघताय. 1 वर्षानंतर जेव्हा हे सगळ्यांकडे गेले, दुर्वास ऋषी सुदर्शन चक्र माझ्या मागून निघायला पाहिजे, सगळीकडे गेले, कैलासावर गेले, सगळ्यांकडे गेले. आणि शेवटी जेव्हा भगवान महाविष्णूंकडे गेले तेव्हा भगवान महाविष्णूंनी सांगितलं की अंबरीष राजाची क्षमा मागा आणि मग हे तुमच्या मागून हे सुटेल. त्यांनी क्षमा मागितली. आणि जेव्हा भगवंत अंबरीष राजासाठी आले तेव्हा ते म्हणाले या पापातून मी मुक्त कसा होऊ. भगवंतांनी मग त्यांच्यासाठी काय केलं आहे, या पापातून त्याला मुक्त करण्यासाठी दशावतार भगवंतांनी घेतले. आणि जेव्हा भगवंत या अंबरीष राजाच्या मदतीला आले तेव्हा ते एकटे नाही आले. आपण जातो का, निघाले काका निघाले की म्हणतात मी, म्हणतात की नाही, मी पण येते. ते म्हणाले आता वेळ नाहीये तुला बरोबर घ्यायला, येते म्हणाले बस पाठीवर. आणि तसेच आले. म्हणून बार्शीचं जे भगवंत मंदिर आहे, एकच मंदिर आहे आपल्या पूर्ण देशामध्ये ज्याचं नाव आहे भगवंत मंदिर. सगळीच मंदिरं भगवंताची असतात, बरोबर आहे ना ताई. म्हणून त्याचं नाव आहे भगवंत मंदिर. आणि त्या मंदिरामध्ये भगवान महाविष्णू त्यांचा चेहरा समोर आहे. आणि लक्ष्मी मातेचं मुख कशात बघावं लागतं, आरशात बघावं लागतं. आणि म्हणून अंबरीष विजय अशा ग्रंथामध्ये अशी ओवी आहे की दाट साधूचा हाट भागवत पाठ रुचिर फारशी अशी ही अद्भुत जगी बारशी. दाट साधूचा कसा होता साधू, दुर्वास ऋषी कसे होते, हाट भागवत. अंबरीष राजा कसा भक्त होता की मी पण सोडणार नाही, कारण आता भगवंत त्याच्या मदतीला आले होते. म्हणून दाट साधूचा हाट भागवत आणि पाठ रुचिर म्हणजे त्या पाठीला भगवंताच्या कोण आहे, लक्ष्मी आहे. म्हणून पाठ रुचिर फारशी अशी ही अद्भुत जगी बारशी. अशा बारशीमध्ये एक छोटासा 12-13 वर्षांचा मुलगा तो काय करत असे, कथा कीर्तनांना जात असे. कारण पूर्वी किती आहे ते मेजरमेंट मला माहिती नाहीये, हे नव्हतं ना. मग लहान मुलं पण
आता आमचे आलेत आज, म्हणजे काही इलाज नाहीये त्यांना म्हणून. तर मुलं कथा कीर्तनांना जात असत. असाच एक छोटा जोगा कथा कीर्तनांना जायचा. आणि कथा कीर्तनामध्ये काय असतं तर भगवंताचं वर्णन असतं, त्याच्या कथा, त्याच्या लीला, त्याच्या रूप गुणाचं वर्णन असतं. आणि या सगळ्यामध्ये तो रंगून जायचा. निजानंदी रंगली से सारी, निजानंदी रंगली से सारी, विठू भक्तीचा ध्यास ध्यास भारी, विठू भक्तीचा ध्यास ध्यास भारी, कटीची चांदर मोर मुकुट डोरी, कटीची चांदर मोर मुकुट डोरी, हरी पावा धरात मना मोरी, हरी पावा धरात मना मोरी. निजानंदी, आनंदात, भगवंताच्या सगळ्या वर्णनाच्या आनंदामध्ये. आपण पण गोष्टी आणि कथामध्ये खूप रमतो. पण कथा कशी सांगितल्या गेली पाहिजे? आमच्यासारखी नाही. कथा अशी सांगितल्या गेली पाहिजे की परमानंदामध्ये विलीन झाला पाहिजे. जे कोणी ऐकणारा श्रोता आहे तसा तो कथेकरी बुवा त्या काळी तसे होते, आमच्यासारखे नव्हते. तेव्हा कसे असा अनुभव लोकांना यायचा, तसा अनुभव त्याला येत असेल त्या छोट्या जोगाला. आणि म्हणून त्याच्या नावाच्या समोर एक ब्रीद लागलं, जोगा परमानंद. नंतर त्यांना परमानंद नावाचे गुरूंचा अनुग्रह झाला म्हणून नाव झालं जोगा परमानंद. डॉक्टर व्हायला किती वर्ष, डॉक्टर ही पदवी पुढे लावायला किती वर्ष? 10 वर्ष लागतात. आणि मग डॉक्टर, ॲडव्होकेट सो अँड सो, डॉक्टर सो अँड सो, इतके वर्ष जावी लागतात ना. तसंच भक्तीमध्ये किती वर्ष गेल्यानंतर लोकांनी त्याला त्या निजानंदात डुंबलेला नेहमी पाहिल्यानंतर आणि गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर नाव पडलं जोगा परमानंद. आणि तो विचार करायचा. कधीतरी बुवा तर नेहमी भगवंताच्या कृष्ण रूपाचं वर्णन करतात. एकदा कधीतरी बुवा कीर्तनामध्ये भगवान गोपाल कृष्णांचं वर्णन करत होते. त्यांच्या गर्भ श्रीमंत रूपाचं, त्यांच्या वस्त्रांचं, त्यांच्या गुणांचं, त्यांच्या लीलांचं, असं सगळं वर्णन सुरू होतं. आणि कथेकरी बुवा म्हणत होते, आणि भगवंताचं काय? ते सगळंच मधुर. अधरम मधुरम वदनम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, हरणम मधुरम, हरणम मधुरम, हरणम मधुरम, हरणम मधुरम, मधुराधिपते रतिरम मधुरम, मधुराधिपते रतिरम मधुरम, मधुराधिपते रतिरम मधुरम. भगवंताचं सगळं कसं आहे? मधुर आहे. आणि मग ह्या छोट्या जोगाने जाऊन विचारलं, अहो हा भगवंत कुठे भेटेल? माझा हा कृष्ण, गोपाल कृष्ण कुठे मला भेटेल? कधी बुवा म्हणाले, फार लांब नाही, जवळच आहे, पंढरपुरात भेटेल. तो म्हणाला, पण पंढरपुरात तो पांडुरंग असतो. तो म्हणाला, तो जो द्वारकेचा कृष्ण आहे ना, तोच तिथे उभा राहिला आहे. तो म्हणाला, पण आता इतक्या लहान वयात कसं जायचं? आणि म्हणून मग भक्ती सुरू ठेवली, प्रभूचं गुणगान सुरू ठेवलं की कधीतरी मला जायला मिळेल. अशी विठ्ठल भक्ती दृढमूल होत गेली. पूर्वरंगात सांगितलं, बैसलासे चित्ती, लक्ष आहे, बैसलासे चित्ती निपटेना. पण त्याला बसवावं लागेल ना, निपटून न काढण्या इतकं. आणि म्हणून विठ्ठल भक्ती, आता विठ्ठल भक्ती हृदयामध्ये, विठ्ठल भक्ती हृदयी ठसली, विठ्ठल भक्ती हृदयी ठसली, रंग दिसे वेगळा प्रगटला, भक्तिभाव आगळा प्रगटला, भक्तिभाव आगळा
ओढ मनाला श्रीनंतर, ओढ जीवाला श्रीनंतर, हात कटीवर नाचे सर्वर, हात कटीवर नाचे सर्वर, परमानंदा मिळवी पाहुण, परमानंदा मिळवी पाहुण, विठ्ठल तो सावळा प्रगटला, भक्तिभाव आगळा प्रगटला, भक्तिभाव आगळा प्रगटला, भक्तिभाव आगळा. की आता विठ्ठल देवा कधी तुम्हाला बोलवतोयस, कधी मी येऊ? कारण काय व्हायचं, बार्शीमध्ये काय व्हायचं, पंढरपूरला जाऊन आलेले लोक एकादशी पंढरपुरात असते आणि द्वादशी बार्शीला सोडतात. म्हणूनही बार्शीचं नाव काय आहे, म्हणून बार्शीचं नाव, म्हणून बारस असते ना, एकादश बारस, म्हणून पण ते नाव आहे. अजून बार्शीचं असं महत्व आहे की 12 शिवलिंग, 12 तीर्थ, 12 पवित्र स्थानक तिथे असल्यामुळे त्या बार्शीचं नाव बाराशिव होतं, बारसपूर होतं, अनेक नावं होती, बारसपूर, बाराशिव, आणि मग ते आता बार्शी असं नाव आहे. या बार्शीहून विचार करतायत कधी मी जाऊ. आता बार्शीमध्ये त्यांना त्याचं मन रमत नाहीये, कथा कीर्तन ऐकतायत, पण एकदा मला जायचंय. कुठे? पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. हे कळलं त्यांना की इथे तर आहे मी, इथे सगळा आनंद मला मिळतो आहे, आणि पण मला कुठे जायचं आहे, पंढरपूरला जायचंय. ओढ मनाला निघाले, ओढ मनाला भगवंताची, ओढ मनाला भगवंताची, जवळ करी पंढरी पाहिले, कौतुक डोळा भरी पाहिले, कौतुक डोळा भरी, रूप साजिरे सगुण मोजिरे, रूप साजिरे सगुण मोजिरे, विटेवरी पाहुणी दिवाला, जोगा अंतरमणी दिवाला, जोगा अंतरमणी. जोगा अंतरमणी. एक श्लोक मग एक दंडवत, एक श्लोक मग एक दंडवत, नेमासे आगळा माळती, भगवंताची गळा माळती, भगवंताची गळा माळती, भगवंताची गळा. आता आले तर नुसतं दर्शन घेतलं आणि गेले नाही. दर्शन घेतल्यावर आपल्याला दर्शन घेऊन परत जाण्याची घाई असते, कारण आमची पिढी तुमची नाही सांगत, आमची पिढी दर्शनापेक्षा प्रदर्शनामध्ये, दर्शनापेक्षा प्रदर्शनामध्ये जास्त लक्ष असतं. तसं नव्हतं. आणि विचार केला, इतके वर्ष प्रतीक्षा केली आहे, मग उपासना तर सुरू होती, देवाचं नामस्मरण सुरू होतं, पण उपासनेबरोबर एक नेम करायचा असतो. आपला असेल ना, कोणाकोणाचा नेम असतो, मी माळ केल्यानंतर पाणी पिणार, मी चातुर्मासानंतर कांदा भजी खाणार, असा नेम म्हणजे उपासना आणि त्याच्याबरोबर नेम. मग काय नेम केला की लहानपणापासून कथा कीर्तन, भागवत, प्रवचन ऐकल्यामुळे या लहान या जोग्याला अख्खी भगवद्गीता तोंडपाठ मुखोद्गत त्यांनी केली होती. आणि मग विचार केला, आपल्याला काय येतं,
आपल्याला भगवद्गीता येते आणि हीच भगवद्गीता भगवंतानी भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाला सांगितली आहे. मग आपण काय करूया, आपण एक एक श्लोक भगवद्गीतेचा इथे म्हणायचा आणि त्याच्याबरोबर आपण एक एक दंडवत पण घालायचा, साष्टांग दंडवत. दंडवताचे प्रकार आहेत. दंडवत म्हणजे दंड म्हणजे काठी, दंडवत म्हणजे आता युट्यूबवर आहे की तुम्ही सरळ जसे उभे आहात तसे सरळ देवाला नतमस्तक होतात, त्याला दंडवत म्हणतात. आणि साष्टांग दंडवत म्हणजे अष्ट अंग, 8 अंगाने नमस्कार करायचा. मोजा झाले. हा, एक मस्तक, एक नाक, 2 हात, 2 गुडघे आणि 2 पाय, 8 झाले ना? चुकलं नाही ना हिशोब? असा काय असतो आपल्याकडे? सूर्य नमस्कार असतो. असं एक श्लोक मग एक दंडवत नेम असे आगळा. देवा मी अशी भक्ती करणार आहे यापुढे तुझी. कारण भगवंत असं म्हणत नाही की तू तीर्थयात्राच कर, तुला जे जमेल ते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा दोषा लागी. तया सर्वात्मका ईश्वरा, सर्वांच्या आज्ञामध्ये स्थित असलेला, म्हणून सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. मला जे काही जमतंय, मला जे येत आहे तेच मी त्याला अर्पण करेन. स्वकर्म कुसुम म्हणजे फुल, आम्हाला जे कर्म त्या कर्मरूपी फुलांची वीरा म्हणजे हार. स्वकर्म कुसुमांची वीरा. आणि अशी पूजा केल्यावर पूजा केली होय अपारा तोषा लागी, आणि मग तो समाधान पावतो. तर देवा मी तुला अशी भक्ती करणार आहे. आणि म्हणून सुरुवात केली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम पूर्वत संजय. पहिला श्लोक भगवद्गीतेतला. आणि मग साष्टांग. एकदा भगवद्गीतेचं दिवसभरात सगळ्या 700 श्लोकांचं जर पारायण करायचं असेल तर लागतात तास 2. तर ते पण व्यवस्थित मध्ये चुकलं विसरलं असं नाही, 2 तास लागतात. आता या 2 तासाच्या श्लोकांना दंडवतांची जोड दिली आहे. तन मन सगळं काही म्हणजे दंडवतांची जोड दिलेली आहे त्याला. साष्टांग दंडवत आणि एक अजून आपल्याकडे प्रकार असतो लोटांगण. लोटांगण मध्ये 2 शब्द आहे, लोटा आणि हा सांगा ना. लोटांगण, लोटा आणि अंगण. लोटांगण असा शब्द याचा अर्थ फार गहन आहे की ओसरी. पूर्वी घरं कशी होती? अंगण, ओसरी, माजघर, स्वयंपाकघर आणि मागे, है ना? तर ओसरीमध्ये पाण्याने भरून ठेवलेला एक लोटा जर घसरून पडला तर तो कसा जाणार? फिरत फिरत फिरत. आणि पाण्याने भरलेला म्हटलंय बरं. मग तो शेवटी जेव्हा एंट्रन्सला मेन दरवाजाजवळ जेव्हा धावून थांबेल त्याच्यात पाणी उरेल का? कसा झालेला असेल? रिकामा. तर म्हणून त्या लोटांगण का घालतात? कसे जातात लोक? वृंदावनाला जे गेले असतील तुम्ही बघा, लोक लोटांगण घालत जातात. किंवा परभणीच्या एका मंदिरातून तुळजापूर पर्यंत लोक लोटांगण घालत जातात. त्या लोटांगणाचा अर्थ काय आहे की माझ्यातले सगळे विकार मी नाहीसे करून पूर्ण रिकामा होऊन तेव्हा मी तुझ्या चरणाशी आलो. म्हणून लोटांगणाला, म्हणून काय म्हणतो आपण? घाली. आधी असं म्हटलंय संतांनी, विचार बघा काय काय, नुसती प्रार्थना काय लोटांगणामध्ये नचरणास एका ब्रेथलेस स्पीड मध्ये म्हणून टाकलं असं नाहीये. फार गहन अर्थ आहे. घाली लोटांगण. नामदेव महाराजांनी काय सांगितलंय? केशवासी नामदेव. मग मी एकटाच ओवाळीन का तुला? आम्ही सगळे नामदेव. अशी व्यापक दृष्टी आहे. केशवासी नामदेव कसा ओवाळतोय? भावी ओवाळी ती. आणि काय म्हणतात? घाली लोटांगण. पण इथे त्यांनी काय केलंय? दंडवत घालायला सुरुवात केली आहे. रोज एक श्लोक मग एक दंडवत, 700 श्लोक म्हणायचे, दंडवत घालायचे. जाऊन भिक्षा मागायची गावामध्ये पंढरपुरात की मिळेल त्याचा नैवेद्य भगवंताला करायचा आणि मग स्वतः जेवायचं असा. आणि मग
आज ऊन आहे म्हणून मी जात नाही, आज पाऊस आहे मग अशी जोरात पाऊस आला, पाऊस आहे म्हणून मी जात नाही. ग्रीष्मामधले ऊन असो वा वैशाखातलं ऊन असू दे, थंडी पौषामधली कोसळणाऱ्या जलधारांची भीती भक्ता कसली, भीती नाही. आणि मग कसंही असू दे वातावरण, यांनी जावं, आपल्या अंगावर कमीत कमी वस्त्र ठेवावी आणि प्रत्येका ऋतूमध्ये ही रोज 700 श्लोक आणि 700 दंडवत घालावे. नित्यनेम हा असा चालला, नित्यनेम हा असा चालला, जो नाही कधी थांबला. पुण्यागावचा सावकार तो, पुण्यागावचा सावकार तो, बाजाराला पंढरी तो, जो गाडीचा उपास केला, पाच श्रद्धा वाटे